नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 7 आपण बघणार आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. मागच्या एपिसोडपर्यंत आपले 6 अध्याय झालेले आहेत. ज्ञान विज्ञान योग श्लोक पहिला. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून आणि माझाच आश्रय करून म्हणजे परमेश्वराच्या आधाराने कर्मयोग आचरत असताना तुला माझे योग्य यथा म्हणजे ज्या प्रकारे किंवा विधीनं पूर्ण ज्ञान होईल ते आता तू ऐक. म्हणजे भगवान या अध्यायामध्ये परमेश्वराच्या ज्ञानाबद्दल अर्जुनाला सांगत आहेत. माझाच आश्रय करून यातनं भगवंतांना काय सुचवायचं आहे तर त्यांच्याच आश्रयानं म्हणजे अनन्य भक्तीनं त्यांना शरण जाऊन. म्हणजे काय की भगवद्गीता एरवी तर म्हणत असते की आसक्ती नको, आसक्ती नको, नाही का. पण परमेश्वराची आसक्ती ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या आसक्तीमध्ये काहीही वाईट होत नाही. भौतिक जगताच्या गोष्टींशी आपण चिकटलो, त्याची आपण आसक्ती ठेवली तर मग त्यातनं लोभ आणि मत्सर वगैरे विकार वाढायला लागतात. परंतु ईश्वराची आसक्ती ठेवल्यानं काय होतं तर त्यानं आपली अनन्य शरणता वाढते आणि मोक्षप्राप्ती भक्ताला होऊ शकते. श्लोक दुसरा. विज्ञानासहित हे ज्ञान काहीही शेष न ठेवता मी तुला सांगतो. 2 टर्म्स आलेले आहेत. विज्ञानासहित ज्ञान म्हणजे विज्ञान आणि ज्ञान. जे जाणल्यानं या लोकी तुला पुन्हा दुसरं काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही. हे मोठं आत्मज्ञानाचं आश्चर्य आहे, नाही का. मी समजा कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, अगदी त्याच्यात मी 100% ज्ञान मिळवलं, पण त्यामुळे मला केमिस्ट्री, फिजिक्स, इतर भौतिक गोष्टींचं ज्ञान कधी झालं का? नाही झालं. माझं फक्त त्या कॉमर्सच्या निगडीतच संबंधितच माझं ज्ञान झालेलं आहे. पण आत्मज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की जे एकदा जाणलं की दुसरं काही जाणायचं शिल्लक राहत नाही. म्हणजे काय तर परमतत्व ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्या ब्रह्मांडाचा मूळ पाया आहे, मूळ तत्व आहे आणि हे अख्खं जगत त्या मूळ तत्वाचंच नामरूपभेदानं झालेला आविष्कार आहे. त्यामुळे मूळ तत्वापर्यंत आपण जाऊन पोचलो की आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं असं म्हटलं जातं. आता ज्ञान आणि विज्ञान यामध्ये काय नेमका फरक आहे तर ज्ञान म्हणजे पराज्ञान, परमेश्वराचं ज्ञान, आत्मज्ञान. ते इंद्रियांच्या अतीत असतं. आणि विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल, आपले भौतिक जगतामधील
जे जे काही ज्ञान आहे त्याला विज्ञान असं म्हटलं जातं. त्यामुळे विज्ञान हे अपराज्ञान, जरा कमी दर्जाचं ज्ञान असं म्हटलं जातं. आणि आत्मज्ञान जे आहे त्याला पराज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे असं म्हटलं जातं. आता या आत्मज्ञानाच्या बाबतीत उपनिषदांमध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. त्यातलीच एक प्रसिद्ध कथा आपण या संदर्भात बघूया. छांदोग्य उपनिषदामध्ये जे सामवेदामध्ये आहे त्याच्यामध्ये महावाक्य आलेलं आहे तत्वमसी. आता ती महावाक्य म्हणजे काय, त्याचे अर्थ काय, तर त्याबद्दल वेगळे एपिसोड मी घेणारच आहे. अगदी थोडक्यात मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते. 4 वेद आहेत बरोबर, ऋग्वेद, यजुर्वेद, नंतर सामवेद आणि अथर्ववेद. या वेदांचा शेवटचा प्रत्येकाचा भाग हा उपनिषद आहे. आणि प्रत्येक वेदामध्ये एक एक महावाक्य आलेलं आहे. महावाक्य म्हणजे काय की जे सगळं तत्वज्ञान एका वाक्यामध्ये आपल्याला सांगून टाकतं ते महावाक्य. ऋग्वेदामध्ये प्रज्ञानन ब्रह्म हे ऐतरेय उपनिषदामध्ये हे महावाक्य आलं आहे. दुसरं आहे यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये ते आलेलं आहे, ते आहे अहम ब्रह्मास्मी. सामवेदामध्ये बरं का, सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी हे महावाक्य आलेलं आहे. आणि अथर्ववेदामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आलेलं आहे. तर आता जे विज्ञान जाणल्यानं बाकी काही जाणायचं शिल्लक राहत नाही, हे जे भगवंत म्हणालेले आहेत त्या संदर्भानं छांदोग्य उपनिषदातील तत्वमसी हे महावाक्य आपण बघूया. आरुणी नावाचे महर्षी होते, त्यांचा मुलगा श्वेतकेतू हा अध्ययनासाठी गुरुकुलामध्ये 12 वर्ष गेला आणि तो त्यानंतर घरी परत आला. परंतु आरुणी ऋषींच्या असं लक्षात आलं की 12 वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा आत्मज्ञानाची प्रचिती ह्याला आलेली दिसत नाही. म्हणून मग त्यांनी आपल्या मुलाला प्रश्न केला, काय रे, तुला आत्मज्ञानासंबंधी काही कळलं की नाही? तेव्हा त्यानं सांगितलं की नाही पितामह, आपणच मला ते समजावून सांगा. तेव्हा आरुणी ऋषी त्याला म्हणाले श्वेतकेतूला की समोर हा जो मोठा वृक्ष दिसतोय त्यातलं एक फळ घेऊन ये बरं. श्वेतकेतू गेला, त्यानं फळ आणलं. आता ते फळ तू फोड, काय दिसेल? त्यानं फळ फोडलं तर त्याच्यामध्ये त्याला बी आढळली. ती बी फोड, त्यानं बी फोडली. आता काय दिसतं तुला? आता काहीच नाही. मग काहीच नाही असं जे तुला दिसतंय त्या सूक्ष्म बीजापासून एवढा मोठा प्रचंड वृक्ष तुझ्यासमोर तू बघत आहेस. परमेश्वराचं जे परमतत्व आहे ते सुद्धा आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत नसलं, ते सर्व जगताचं मूळ बीज आहे आणि त्याच्यापासून हा संसार वृक्ष, अवाढव्य असा जगताचा वृक्ष हा निर्माण झालेला आहे. आणि मग त्यातनं ते म्हणतात की ह्याचा निष्कर्ष असा आहे की तत्वमसी ते तूच आहेस. म्हणजे काय, तर अगदी थोडक्यात सांगते की ते तूच आहेस म्हणजे या
बाह्य जगताच्या मुळाशी असणारं परमतत्व, हां, बाह्य सृष्टीच्या मुळाशी असणारं परमतत्व आणि तुझ्या शरीरामध्ये सारभूत असणारं आत्मतत्व, हे दोन्ही एकच आहेत. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. तर अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदामध्ये या आत्मज्ञानाचं कौतुक अरुणी ऋषींनी केलेलं आहे की जे जाणल्यानं इतर काही जाणायचं राहत नाही. श्लोक 3. हजारो मनुष्यात एखादाच सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या या अनेक सिद्ध पुरुषांपैकी एखाद्यालाच माझं खरं ज्ञान होतं. म्हणजे काय? परमेश्वर ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं अशी अगदी मनापासून खऱ्या अर्थानं तपस्या करणारे साधक हे नेहमीच कमी असतात. आता मुळात हे अध्यात्म म्हणजे काय आणि परमेश्वराचं ज्ञान एवढी तपस्या वगैरे करून आपण का मिळवायचं? हा एवढा आटापिटा, एवढे प्रयत्न आपण मुळात करायचे तरी का? तर अध्यात्मशास्त्र असं सांगतं की महत्त्वाचा सिद्धांत काय आहे की जे जे मनुष्य कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा ही शुद्ध हवी. त्या पाठीमागचे विचार जर शुद्ध, नीतिपूर्ण, व्यवस्थित असतील तर ते कर्म हे शुद्ध, नीतिपूर्ण आणि धर्मशील मानलं जातं. तर अर्थातच समाज म्हटला की प्रत्येक जण काही हे असं धर्मशील कृत्य करतोच असं नाही. नाना प्रकारची व्यक्तिमत्व समाजामध्ये असल्यामुळे रजो तमो गुणांचा प्रभाव प्रत्येकावर कमी जास्त पडत असल्यामुळे बरी वाईट कर्म ही मनुष्याकडनं घडली जातात. मग आता ही शुद्ध बुद्धी आणायची कशी? शुद्ध बुद्धी जी लागते कर्माच्या पाठीमागे ती मग मी कशी काय आणायची? तर त्यासाठी परमेश्वराचं ज्ञान होणं गरजेचं आहे. का? कारण परमेश्वर कसा आहे? तो शुद्ध आहे, तो धर्मशील आहे, तो सुनीतिमान आहे, सद्गुण संपन्न आहे आणि त्यामुळे त्याचं मी जेव्हा ज्ञान करून घेते तेव्हा त्या ज्ञानानं माझी बुद्धी शुद्ध होते. मग परमेश्वराचं ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर या परमतत्वाचा परमतत्वाचा आपल्याला दोन बाजूंनी विचार करावा लागतो. कोणत्या त्या दोन बाजू? एक आहे क्षराक्षर विचार. म्हणजे काय? क्षर म्हणजे नाशवंत, अक्षर म्हणजे जे नाशवंत नाही. ही जी सगळी बाह्य सृष्टी आहे ती क्षर आहे, म्हणजे ती विनाशी आहे, बरोबर? त्या विनाशी सृष्टीला जे मूलभूत तत्व त्याच्या पायाशी आहे ते आहे अक्षरतत्व. हा झाला क्षराक्षर विचार. आणि दुसरा विचार हा याला म्हटलं जातं क्षेत्रज्ञ विचार. म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर आणि शरीराला आधारभूत असणारं परमतत्व म्हणजे जीवात्मा. म्हणजे एकीकडे काय झालं? शरीराचं मूलभूत तत्व जीवात्मा, सृष्टीचं तत्व मूळ प्रकृती. ही दोन तत्व झाली. मूळ प्रकृती सृष्टीसाठी आणि जीवात्मा हा शरीरासाठी.
आता ही जी दोन तत्व आहेत तिथपर्यंतच न थांबता ही दोन्ही तत्व ज्या मूळ तत्वापासून जी निघालेली आहेत ते मूळ तत्व कोणते? तर ते आहे परब्रह्म. परब्रह्मापासून मूळ प्रकृती निघाली जी सृष्टीला आधारभूत आहे आणि परब्रह्मापासूनच जीवात्म्याची निर्मिती झाली जो आपल्या शरीराला आधार आहे. जीवात्मा आणि प्रकृती ही दोन्ही तत्व परब्रह्मापासून निघाली म्हणून त्या परब्रह्माचं स्वरूप त्याचं ज्ञान आपल्याला जेव्हा नीट व्यवस्थित होतं तेव्हा त्याला परमेश्वराचं ज्ञान असं म्हटलं जातं. श्लोक 4. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही 5 सूक्ष्मभूत आणि मन, बुद्धी, अहंकार मिळून 8 प्रकार विभागलेली ही माझी प्रकृती आहे. आता भगवान इथे प्रकृतीचे प्रकार आणि त्याचं वैशिष्ट्य त्यातील घटक आपल्याला सांगत आहेत. तर त्याआधी बरं का मी तुम्हाला एक चार्ट असं सांगते की मूळ आहे निर्गुण परब्रह्म हेड. त्याच्यापासनं काय काय निघालं? त्याच्यापासनं एका बाजूला मूळ प्रकृती निघाली आणि दुसऱ्या बाजूनं जीवात्मा निघाला. मूळ प्रकृतीपासून हळूहळू सृष्टी निर्माण होऊन गेली. मूळ प्रकृती कशी आहे? त्रिगुणी आहे, सूक्ष्म आहे. आता तिच्यापासनं हा अख्खा बलाढ्य असा अवाढव्य असा जगताचा पसारा हा प्रकृतीमुळे झालेला आहे. त्यातनं काय काय घटक आले? पहिलं आलं बुद्धी, मग अहंकार, मग त्यानंतर पंचतन्मात्रे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 गुणांची सूक्ष्म रूप, मग त्यानंतर पंचमहाभूत आणि शरीराचा विचार केला तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे सगळं मिळून बरं का मूळ प्रकृतीपासून हे 23 घटक निर्माण झाले. आणि मूळ प्रकृती त्याच्यात ॲड केली की एकूण 24 घटक झालेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये चैतन्य तत्व आपण ॲड केलं, आत्मतत्व, की 25 घटकांनी हे जगताचा सगळा पसारा बनलेला आहे. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? तर परब्रह्म. त्याच्यापासून हे सगळं पुढे पुढे आलेलं आहे. श्लोक 5. ही अपरा म्हणजे खालच्या प्रतीची प्रकृती आहे. कोणती आहे अपरा प्रकृती? 5 सूक्ष्मभूत, मन, बुद्धी, अहंकार याला म्हटलं जातं कनिष्ठ दर्जाची प्रकृती, अपरा प्रकृती. आणि हे महाभाव अर्जुना, याशिवाय जिनं या जगाचं धारण होतं अशी परा म्हणजे श्रेष्ठ प्रतीची जीवस्वरूपी माझी दुसरी प्रकृती आहे असं मान. ही दुसरी प्रकृती कोणती? तर जीवात्मा, परमात्म्याचा अंश. ही जीवरूपी श्रेष्ठ प्रकृती परमेश्वरापासून निघालेली आहे. या दोघांपासून म्हणजे अपरापासून आणि परापासून दोघांच्या मिळून अपरा अधिक परा या दोघांपासून सर्व भूत उत्पन्न होतात हे लक्षात असू दे. मी सर्व जगाचं प्रभव म्हणजे मूळ आहे आणि मूळ प्रलय म्हणजे शेवटसुद्धा मीच आहे. अपरा प्रकृती अधिक परा त्याच्यातली
जीवरूपी प्रकृती त्याच्यामध्ये ॲड केली की सर्व जगत हे निर्माण होतं. आणि याचा अध्यक्ष या नात्यानं परब्रह्म त्याचं मूळ कारण आहे आणि प्रलयाच्या वेळीसुद्धा तोच तो प्रलय घडवून आणतो. आता प्रलय म्हटला ना की त्याचे आध्यात्मिकदृष्ट्या 3 प्रकार मानले जातात. एक आहे दैनंदिन प्रलय. बरं का, दैनंदिन प्रलय म्हणजे काय, तर रोज आपण निद्रेमध्ये असताना, गाढ झोपेमध्ये असताना मन, बुद्धी, शरीर हे सर्व आत्म्यामध्ये विलीन होऊन जातं. तात्पुरतं का होईना, आत्मरूपी तत्वामध्ये ते विलीन होतं. म्हणजे त्याचा तात्पुरता प्रलय त्यामध्ये होत असतो. दुसरा जो आहे तो महाप्रलय. म्हणजे खरोखरीच्या सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा जगतामधील एकूण एक गोष्ट ही विनाश पावते. त्याचा क्रम कसा घडतो ते मी अगदी थोडक्यात तुम्हाला इथे सांगते. त्याचा प्रलय कसा घडतो ते आपण बघूया. महाप्रलयामध्ये काय काय होतं, जे जग ज्या क्रमानं निर्माण झालंय त्याच क्रमानं ते आता उलटं जाऊन मग शेवटी ते परब्रह्मामध्ये विलीन होतं. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी पाण्यामध्ये लय पावते, पाणी अग्नीमध्ये लय पावतं, अग्नी वायूमध्ये लय पावतो, वायू आकाशामध्ये लय पावतो, आकाश तन्मात्रांमध्ये लय पावतो, तन्मात्र अहंकारामध्ये लय पावतात, अहंकार बुद्धीमध्ये लय पावतो, बुद्धी प्रकृती मूळ प्रकृतीमध्ये ती लय पावते आणि मूळ सूक्ष्म प्रकृती ही परब्रह्मामध्ये परत लय पावते. ती त्याची स्वशक्ती आहे. ती उघडली, बाहेर आली शक्ती की जगाचा आरंभ होतो. ती परत त्याच्यामध्ये मिटून गेली की प्रलय होतो. परंतु प्रकृती जरी परब्रह्मामध्ये विलय पावली तरीसुद्धा या महाप्रलयाच्या वेळीसुद्धा प्रत्येक मनुष्याची जी कर्मफळं संचित आहेत ती बीजरूपानं तिथे शिल्लक असतात आणि मूळ प्रकृती जरी विलीन पावली तरी बीजरूपानं ती प्रत्येकाचं संचित हे तिथे साठलेलं असतं. आणि सृष्टीचा आरंभ झाला की प्रत्येक व्यक्तीला, जीवाला ते संचित भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे महाप्रलय झाला तरीसुद्धा आत्मज्ञान झाल्याखेरीज आपल्याला या संचिताचं ओझं आपल्याला काही सोडत नाही. श्लोक 7 अर्थात त्याआधी आदी शंकराचार्यांचं चरित्र आपण जे बघत आलो आहे ते थोडंसं आपण इथे बघूया. आदी शंकराचार्यांनी आपल्या मातेला वचन दिल्याप्रमाणे तिचे अंत्यसंस्कार त्यांनी केले. आईची
जी वचनपूर्ती होती ती त्यांनी केली आणि मग त्यानंतर ते कलाडी गावातनं बाहेर पडले आणि मग त्यांच्या यात्रेचा, दिग्विजय यात्रेचा प्रारंभ झाला. अनेक विरुद्ध प्रकारची मतं असलेली माणसं, वेगवेगळ्या पंथांची लोक जरी त्यांना या यात्रेमध्ये भेटत गेली तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्या अमोघ वाणीनं, मधुर वाणीनं ते सर्वप्रथम आधी समोरच्याचं मन जिंकत असत आणि मग मृदूपणानं, अत्यंत विनयशीलतेनं ते त्यांची मतं त्यांना पटवून देत असत. कुठेही त्यांच्या एवढ्या प्रगाढ विद्वत्तेचा अहंकार म्हणून त्यांना काही झालेला नव्हता. मग असं ते जात असताना झालं काय की त्यांना कोणीतरी असं सांगितलं की महेश्वरी नगरामध्ये मंडन मिश्रा नावाचे एक अतिशय विद्वान गृहस्थ तिथे राहतात. त्यांच्याशी जर तुम्ही धर्मार्थ वाद केला आणि त्यांना जर तुम्ही जिंकून घेतलं तर तुमची कीर्ती क्षणार्धात सगळीकडे पसरू शकेल. आद्य शंकराचार्य म्हणाले, ठीक आहे, जाऊया महेश्वरी नगरामध्ये. सगळेजण म्हणजे शिष्यांसकट ते महेश्वरी नगरामध्ये ते जाऊन पोचले. आता हे मंडन मिश्रा राहतात कुठे? शिष्यांनी चौकशी केली तर त्यांना अगदी मजेशीर असं उत्तर मिळालं काय मिळालं की त्यांच्या हवेलीच्या बाहेर प्रशस्त अंगणे आणि खूप सारी त्याच्यामध्ये झाडं आहेत. तर त्या ज्या झाडांवरचे पक्षी एकमेकांशी वेदांबद्दल चर्चा करत असतील ती हवेली मंडन मिश्रांची आहे हे तुम्ही समजून चाला. मग अशा प्रकारे ते मंडन मिश्रांना भेटण्यासाठी म्हणून शिष्य समवेत आद्य शंकराचार्य चालू पडले. पुढे काय होतं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 7. माझ्याहून पलीकडचं हे धनंजया दुसरं काहीही नाही. दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवावेत त्याप्रमाणे माझ्या ठाई हे सगळं जगत ओवलं गेलं आहे. फार सुंदर असा हा श्लोक आहे. म्हणजे काय तर दोरा जो असतो मणींना सगळ्यांना तो एकत्र बांधून ठेवतो, त्याचप्रमाणे हे परमतत्व दोरीप्रमाणे जणू कार्य करतं. सगळ्या जगताच्या अंतर्भूत हे जे तत्व आहे ते असं सगळ्यांना बांधून ठेवत आहे. जगतामधली कोणतीही गोष्ट जर आपण बघितली तर त्यामध्ये प्रामुख्यानं 5 घटक असतात. कोणते? अस्ति, भाती, प्रिय, नाम, रूप. अस्ति म्हणजे काय? एक्झिस्टन्स, असणं, आहेपणा. भाती म्हणजे काय? कॉन्शियसनेस, जाणीव तत्व. प्रिय म्हणजे काय? ब्लिस म्हणजे आनंददायी वृत्ती. एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस. अस्ति, भाती, प्रिय हे पहिले 3 घटक हे परमात्म्याशी संबंधित घटक आहेत. आणि दुसरे शेवटचे 2 घटक नाम आणि रूप हे घटक प्रकृतीशी संबंधित येतात. म्हणजे काय? मातीचा जर मी घडा घेतला आणि त्या घड्याला मी नाव दिलं की बाबा हे मातीचं पातेलं आहे,
पातेलं हे काय झालं? नाम झालं. त्याचा एक विशिष्ट आकार झाला पातेलं म्हटल्यावर. ते नामरूप हे प्रकृतीचे घटक आहेत आणि नाम ते झाले प्रकृतीचे घटक आणि अस्ति भाती प्रिय हे परमात्म्याकडनं आलेले घटक आहेत. श्लोक 8. पाण्यामध्ये रसमी. हे कौंतेया ते आता एक एक त्याला एक्झाम्पल देत आहेत की त्यांनी हे सगळं जगत व्यापलेलं आहे. त्याची उदाहरणं ते आता सांगत आहेत. पाण्यामध्ये रसमी हे कौंतेया, चंद्र सूर्यामधली प्रभामी. प्रभा म्हणजे तेज. सर्व वेदांमधला प्रणव म्हणजे ओंकार मी. आकाशामध्ये शब्द मी आणि सर्व पुरुषातलं पौरुष मी आहे. श्लोक 9. पृथ्वीच्या ठिकाणी पुष्पगंध म्हणजे सुवास मी, अग्नीमधलं तेज मी, सर्व भूतांमधील जीवनशक्ती मी आणि तपस्व्यांमधलं तप म्हणजे मी. श्लोक 11. काम वासना आणि राग म्हणजे विषयासक्ती या दोन्ही म्हणजे हे दोन्ही विकार वजा करून बलवान लोकांचं बल मी. आणि हे भरतश्रेष्ठा, धर्माला विरुद्ध न जाणारा असा भूतांच्या ठिकाणी काम सुद्धा मी आहे. म्हणजे मर्यादित धर्माच्या चौकटीमध्ये असलेला मर्यादित असा काम तो मी आहे. श्लोक 12. आणि जे काही सात्विक आणि जे काही राजस किंवा तामस भाव आहेत ते सर्व माझ्याच पासून आहेत असं समज. पण ते माझ्यात आहेत, मी त्यांच्यात नाही. ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. काय याचा अर्थ होतो? हे जे 3 गुण आहेत ते कुणापासून आलेत? प्रकृतीपासून. प्रकृती कुणापासून आली? परब्रह्मापासून. म्हणजे पर्यायानं हे त्रिगुण सुद्धा परब्रह्मापासून आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्यामध्ये ते त्रिगुण असले तरी त्यानं परब्रह्म हे त्रिगुणात्मक होत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळे विकार जरी जगतामध्ये आहेत तरी ईश्वर त्याच्यामुळे विकारी होत नाही. तो स्वतः निर्गुण असून मायेच्या त्रिगुणात्मक गुणवैशिष्ट्यामुळे हे त्रिगुण आपल्यापर्यंत आलेले आहेत. पण ते त्याच्यापर्यंत त्रिगुण धाव घेऊ शकत नाहीत. या अर्थानं तो स्वतः मात्र निर्गुण आहे आणि ते माझ्यात आहेत, मी त्याच्यात नाही. यातनं त्याची सर्व व्यापकता परमेश्वरांना सूचित करायची आहे. माझ्यामध्ये ते ईश्वरी तत्व आहे बरोबर, पण माझ्या पुरतंच ते मर्यादित आहे का? नाही. मला, या जगताला, त्याच्याही पलीकडे तो परमेश्वर आहेच आहे. हे यातून भगवंतांना सूचित करायचं आहे. श्लोक 13. सत्व, रज आणि तम या 3 गुणात्मक भावांनी, 3 गुणांच्या मिश्रणाने पदार्थांनी मोहित होऊन हे जग याच्या पलीकडचा जो निर्गुण, जो अव्यय न बदलणारा असा परमेश्वर
त्या मला ते जाणत नाहीत का? आपण या जगताच्या ट्रॅपमध्ये आपण अडकलेलो आहोत. 3 गुण आपल्याला खेळवत असतात, नाचवत असतात. तमोगुण आपल्याला निष्क्रिय बनवतो, रजोगुण आपल्याला काम करायला प्रवृत्त करतो, सात्विक गुण आपल्यातले चांगले गुण बाहेर काढतो. असं मिश्रण हे चालू आहे आणि त्यातच आपलं आयुष्य गुंतलेलं आहे. याच्या पलीकडचा तो निर्गुण न बदलणारा परमेश्वराला मी जाणत नाही. श्लोक 14. गुणात्मक अशी ही माझी दिव्य माया दुस्तर आहे, म्हणून जे मला शरण येतात ते या मायेला तरुण जातात. या श्लोकामध्ये भगवंतांनी मायेचं वर्णन केलेलं आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे नेमकी काय प्रकरण आहे? आता बरं का, द्वैतामध्ये काय घडतं? द्वैत सिद्धांतामध्ये परमेश्वर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती, ब्रह्मांड किंवा संसार, असे 2 घटक हे पहिल्यापासूनच स्वतंत्र मानले जातात. म्हणूनच ते द्वैत म्हटलं जातं, 2 गोष्टी. आणि अद्वैत सिद्धांतामध्ये त्या सिद्धांताचं सूत्र काय आहे? तर केवळ आणि केवळ परब्रह्म हे एकमेव सत्य आहे. आणि हा सगळा संसार, हे जगत, ही प्रकृती, ही सगळी माया आहे, ती मिथ्या आहे, असा अद्वैत सिद्धांत सांगतो. म्हणजे काय? म्हणजे हे जगत जे आपल्याला दिसतं, आपण जे अनुभवतो, ते खोटं आहे का? तर नाही. फक्त त्याची सत्यता जी आहे ना, ती परमतत्वाच्या सत्यतेच्या तुलनेची नाही. परमसत्य हे पारमार्थिक सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. काल होतं, आज आहे, उद्या राहील. पण जगत कसं आहे? त्याची सत्यता कशी आहे? तर काल ते होतं भले, आजही असेल, पण उद्या ते असेलच असं नाही. म्हणजे काय? जगतातील प्रत्येक गोष्टीचा विनाशकाल ठरलेला आहे. चंद्र, सूर्य भले लाखो वर्षांनी नष्ट होतील, पण ते नष्ट होणारे आहेत. प्रत्येक गोष्ट विनाशी आहे आणि बदलती आहे. त्यामुळे जगताला परमसत्य त्याचा दर्जा आपल्याला देता येत नाही. या दृष्टीनं ते परब्रह्माच्या खालच्या पायरीवर, त्या सत्यतेच्या पायरीवर ते येतं. त्याला म्हटलं जातं व्यावहारिक सत्यता. आणि या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आपण सगळेजण उभे आहोत. मी येते, सगळे मनुष्य येतात, प्राणी येतं, जगत येतं, ब्रह्मांड येतं. इतकंच काय, आपला सगळ्यांचा सगुण ईश्वर सुद्धा हा व्यावहारिक सत्यतेवर येतो. जीव, जगत, परमेश्वर हे 3 जण व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर येतात. म्हणून माया म्हणजे परमेश्वराची स्वतःची अंगभूत शक्ती मानली गेलेली आहे. ती अनादी आहे, ती जड आहे. जड या अर्थानं की तिला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नाही. ती स्वतःच्या जीवावर ती चिरकाळ टिकू शकत नाही. जोपर्यंत माझ्यामध्ये चैतन्य तत्व आहे तोपर्यंतच मी एक्झिस्ट असते.
माझं अस्तित्व असतं. जोपर्यंत जगताच्या गोष्टींमध्ये प्राणतत्व आहे तोपर्यंतच त्या गोष्टी एक्झिस्ट असतात. या दृष्टीनं माया जरी आपण अनुभवत असलो तरी तिला सत्यही म्हणता येत नाही. का? कारण परमसत्याच्या तुलनेशी ती त्या योग्यतेची ठरत नाही म्हणून. आणि असत्य पण म्हणवत नाही. का? कारण ती आपल्या अनुभवाला येते. श्लोक 15. मायेनं ज्याचं ज्ञान नष्ट केलं ते मूढ आणि दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धीत पडून मला शरण येत नाहीत. म्हणजे मायेमध्ये म्हणजे या संसार कर्मामध्ये घडून गेलेले लोक, उपभोग, विषय याच्या पलीकडे ज्यांची धाव जात नाही ते परमेश्वराला विसरून जातात आणि त्याला ते शरण येत नाही. श्लोक 16. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करत असतात. 15व्या श्लोकात भगवान काय म्हणाले की जे मला शरण येत नाहीत त्यांचं वर्णन त्यांनी केलं. आणि आता 16व्या श्लोकामध्ये ते आता जे मला शरण येतात, माझी भक्ती करतात अशा भक्तांबद्दल भगवान सांगत आहेत. कोणकोणते 4 प्रकारचे? एक आहे आर्त, म्हणजे काय? रोगानं किंवा व्यथेनं किंवा वेदनेनं पिडलेले. जिज्ञासू दुसरा प्रकार, म्हणजे काय? ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा मनामध्ये ठेवणारे. तिसरा प्रकार काय आहे? पहिले 2 झाले आर्त, मग जिज्ञासू, मग तिसरा आहे अर्थार्थी, म्हणजे काय? काम्य वासना मनामध्ये ठेवून परमेश्वराची भक्ती करणारे. परंतु त्यांना सुद्धा पुण्यवान भक्त असंच म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपण धर्मशील नीतियुक्त मार्गानं काही काम्य वासना ठेवतो तोपर्यंत त्या चुकीच्या ठरत नाही. जेव्हा आपल्या हातून पापकर्म घडायला लागतात तेव्हा मात्र ती परमेश्वर ॲप्रूव्ह करत नाही. आणि 4था प्रकार कोणता? ज्ञानी भक्त, म्हणजे कोण? परमेश्वराचं ज्ञान होऊन, आत्मज्ञान होऊन कृतार्थ झाल्यामुळे पुढे काहीही मिळवायचे नसले तरी निष्काम बुद्धीने वागणारा असा जो ज्ञानी पुरुष, त्याची योग्यता विशेष आहे. ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आणि ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे भक्तांचे प्रकार भगवंत इथे सांगतायत. आपण जरा त्यासाठी एक कथा थोड्याशा बघूया. आर्तभक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर द्रौपदीचं द्यायला काही हरकत नाही. तिनं वेळोवेळी अतिशय अनन्य शरणतेनं भगवंतांना साथ घातली आणि तिच्या प्रेममय भक्तीमुळे भगवान तिच्या मदतीला धावून आले. पांडव जेव्हा वनवासामध्ये राहायला गेले
तेव्हा झालं काय की वनवासामध्ये बऱ्याच प्रकारच्या हाल अपेष्टा द्रौपदीला सहन कराव्या लागायच्या. कुठे राजमहाल नाही का, आणि कुठे वनवासामध्ये झोपडीमध्ये राहणं. त्यातच कधी ऋषीमुनी यायचे भेटायला, कोणी लोक यायचे, मग सगळ्यांसाठी जेवण रांधा, तयार करा वगैरे अनेक कामं द्रौपदीच्या मागे असायची. तेव्हा धर्मराजानं तिचे कष्ट कमी व्हावेत म्हणून सूर्यदेवाची तपस्या केली आणि सूर्यदेवानं त्याच्यावर प्रसन्न होऊन बरं का त्याला एक अक्षय्य पात्र दिलं. सूर्यदेवानं अक्षय्य पात्र दिलं म्हणजे काय की या अक्षय पात्रानं द्रौपदी स्वतः जोपर्यंत लोकांना पांडवांना वाढेल तोपर्यंत त्यातून कधीही न संपणारं शिजवलेलं तयार अन्न तिला मिळत राहील बरं का. पण त्यानंतर अतिथींना वाढून झाल्यानंतर, पांडवांचं जेवण झाल्यानंतर, द्रौपदीचं जेवण झाल्यानंतर मग मात्र ते अक्षय पात्र त्या दिवसापुरतं काम करणार नाही. आता झालं काय की दुर्योधनाचे हेर हे वनवासामध्ये सुद्धा त्यांनी पाठवलेलेच होते की कसं काय यांचं चाललं आहे, आणि त्यामुळे त्याला अक्षय पात्राबद्दल समजलं. झालं याचा अगदी संतापानं तिळपापड झाला. काहीही करून आता यांची फजिती करायची असं त्यानं मनानं घेतलं. मग हस्तिनापुराला दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आल्यावर दुर्योधनानं त्यांचं स्वागत केलं. 2 दिवस ते राहिले आणि मग तो हळूच दुर्वास ऋषींना म्हणाला की माझ्याप्रमाणेच तुम्ही आता वनवासामध्ये जाऊन पांडवांचं आदरातिथ्य घ्यावं असं मी तुम्हाला विनंती करेन. हां, आणि एवढंच बोलून तो थांबला नाही, तर तो म्हणाला तुम्ही अशा वेळेला तिकडे जा की पांडवांची वगैरे सगळ्यांची जेवणं तेव्हा झालेली असतील आणि तुमच्या प्रचंड शिष्य समुदायाला घेऊन तुम्ही तिकडे त्याच्याकडे जा आणि जेवणासाठी आम्ही आलोय असं त्याला सांगा. चालेल ना? ठीक आहे. दुर्वास ऋषी म्हणाले, त्यांना काही त्याच्यात काही वेगळं वाटलं नाही. ठीक आहे, तू सांगितल्याप्रमाणे मी करतो. गेले दुर्वास ऋषी 1000 शिष्यगणांना घेऊन. तोपर्यंत द्रौपदी, पांडव, अतिथी जे काय आले ते सगळ्यांची जेवणं झाली होती. आणि अचानकपणे हे सगळे आल्यानंतर द्रौपदीला काय करावं ते समजेना आणि तिनं अगदी काकुळतीनं भगवंतांचा धावा केला. भगवान तिथे आले आणि म्हणाले की मला जरा थोडंसं जेवण दे बरं. त्यांच्या लक्षात आलं, कारण दुर्वास ऋषी द्रौपदीला सांगून गेले की आम्ही जेवायला येतोय, पण नदीमध्ये जाऊन आम्ही स्नान करून येतोय. त्यामुळे ते सगळेजण स्नानासाठी बाहेर पडलेले होते. भगवान आले, ते म्हणाले मला जरा जेवायला दे. अहो जेवण काहीच नाही आहे शिल्लक. तेच तर मी तुम्हाला सांगते ना, मी अगदी संकटामध्ये पडलेली आहे. बरं तुझं ते अक्षय पात्र दे बरं. त्यांनी बघितलं आणि एक अन्नाचा एक छोटासा कण त्याला चिकटलेला होता. तो भगवंतांनी घेतला आणि मग ते म्हणाले वा वा वा, विश्वाचा निर्माता, त्याचं पोट भरलं गेलं या अन्नामुळे. आणि त्याचं पोट भरलं गेलं तसंच जगतातील सर्वांचं पोट त्यामुळे भरलं गेलं आहे असं म्हणून ते निघून गेले. आणि इकडे नदीच्या पात्रामध्ये सडनली सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता काय आपण जेवायला जायचं द्रौपदीकडे.
आपलं तर पोट अचानकपणे एकदम भरलं गेलेलं आहे, भुकेची इच्छाच राहिली नाही आहे. आणि मग ते सगळेजण न जेवताच तिथून निघून गेले. आता बघूया जिज्ञासू भक्त, दुसरा प्रकार. तर जिज्ञासूसाठी उद्धव मला परमसखा, भगवंतांचा परमसखा परमभक्त उद्धव याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं. यदुवंशीयांचा नाश जेव्हा अटळ होता तेव्हा भगवंतांनी आपल्या यदुवंशीय सगळ्यांना त्यांनी असं सांगितलं की आता द्वारकेमध्ये तुम्ही राहू नका. अनेक अपशकुन व्हायला लागले. 7 दिवसामध्ये द्वारका पाण्यामध्ये बुडून जाईल. त्यामुळे तुम्ही आता सगळेजण प्रभास क्षेत्री जावं. भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे सगळेजण प्रभास क्षेत्री निघून गेले. उद्धवांच्या मनामध्ये असा विचार आला की ज्या अर्थी ही सगळी आटपाआटपी भगवान करतायत त्या अर्थी भगवंत सुद्धा आता पृथ्वीवरनं वैकुंठ लोकाला जाण्याचा त्यांचा समय आलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि उद्धवानं अतिशय दुःखी होऊन त्यांना विचारलं की भगवान, तुम्ही जर वैकुंठ लोकी निघून गेलात तर माझं कसं होणार? इतके वर्षानुवर्ष मी तुमच्या पाठीपाठीशी आहे आणि तुमच्याशिवाय मला जगणं असह्य आहे. तेव्हा मी सुद्धा वैकुंठ लोकी मला तुम्ही घेऊन जावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. भगवान म्हणाले की ते काही शक्य होणार नाही, पण तू इथून मात्र आता बद्रिकाश्रमाला जावंस आणि तिथे भागवत धर्माचा प्रसार तू करावास अशी माझी इच्छा आहे. भागवत पुराणामध्ये ही सगळी कथा आलेली आहे आणि मध्यंतरी मी देवळामध्ये भागवत पुराण केलेलं होतं. त्यामुळे ही कथा त्या भागवत पुराणामध्ये 11व्या स्कंदामध्ये ती आलेली आहे. मग त्यानंतर उद्धवानं आपण मला काहीतरी उपदेश करावा अशी विनंती केली आणि मग भगवंतांनी त्याला जवळ बसवलं आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त करून दिलं. तीच ती उद्धव गीता असं म्हटलं जातं. आणि आत्मज्ञानी पुरुषाचं उदाहरण द्यायचं झालं तर परत एकदा भागवतातीलच कथेकडे मी येते. शुकाचार्य, महर्षी व्यासांचे सुपुत्र शुकाचार्य बरं का, ते आत्मज्ञानी होते तर होतेच अगदी निसंशयपणे, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटलं की आपण कुणा श्रेष्ठ पुरुषाकडून हे ज्ञान जाणून घ्यावं. म्हणून मग त्यांनी आपल्या पित्याला विनंती केली. महर्षी व्यास त्याला म्हणाले की तू राजा जनकाकडे जा आणि त्याचा उपदेश तू ग्रहण कर. शुकाचार्य जनकाच्या राजमहालात गेले. तिथल्या सेवकांनी त्याला अडवलं आणि म्हणालं, कोण कोण तुम्ही, कुणाला भेटायचंय? मी शुकाचार्य, मला राजाला भेटायची इच्छा आहे. सेवक आतमध्ये गेला, राजाला सांगितलं. राजा म्हणाला, अच्छा शुकाचार्य का, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता त्यांना काही पाठवू नकोस. 7 दिवस त्यांना दरवाजापाशीच तू उभं करून ठेव. त्यांनी काही विचारलं तरी त्याचं काही उत्तर द्यायचं नाही. सेवकांनी तसं केलं, परंतु शुकाचार्यांनी कोणतीही कंप्लेंट केली नाही.
तक्रार केली नाही, नाराजी व्यक्त केली नाही. ते शांतपणे दरवाजाशी 7 दिवस ते उभे होते. 8व्या दिवशी राजानं विचारलं, काय रे, शुकाचार्य आहेत की गेले? नाही नाही, आहेत, उभे. ठीक आहे. राजा प्रसन्न झाला आणि त्यानं सांगितलं, त्यांना आता आतमध्ये घेऊन ये आणि त्यांना तू कुठे पाठवशील? तर मला भेटायला त्यांना पाठवून नकोस. माझा जो राण्यांचा जे अंतर्गृह आहे बरं का, त्यांचा जो महाल आहे त्या महालामध्ये शुकाचार्यांना पाठवून दे. शुकाचार्य तिकडे गेले. 2 दिवस ते तिकडे राहिले, पण त्यांनी नजर वर करून सुद्धा एक क्षणभर सुद्धा कोणत्याही राणीला, कोणत्याही स्त्रीला त्यांनी बघितलं नाही. अगदी शांत निर्विकारपणे शुकाचार्य त्या महालामध्ये बसून होते. सेवकांनी जेव्हा हे सगळा रिपोर्ट राजाला केला तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, आता तू त्यांना मला भेटायला घेऊन ये. आणि मग राजाला खात्री पटली की हा खरोखर यानं विकारांवर जय मिळवलाय, इंद्रियांवर, विषयांवर, उपभोगांवर यानं पूर्णपणे जय मिळवलेला आहे आणि असा हा आत्मज्ञानी पुरुष आलेला आहे. मग राजानं त्याला काही उपदेश केला आणि कृतार्थ होऊन शुकाचार्य तिथून बाहेर पडले. श्लोक 18. हे सर्वच भक्त उदार म्हणजे चांगले आहेत. कोणते कोणते? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. पण त्यातल्या त्यात ज्ञानी म्हणजे मीच असं माझं मत आहे. कारण युक्त चित्त होऊन उत्तमोत्तम गती जो मी, तो ज्ञानी पुरुष माझ्याच ठाई तो स्थिरावलेला असतो. आत्ताच आपण शुकाचार्यांचं उदाहरण बघितलं. तो आत्मज्ञानामध्ये म्हणजे काय, परमेश्वर स्वरूपी ज्ञानामध्ये तो स्थिरावलेला आहे. त्यामुळे विकार नाही, इंद्रियांवर पूर्णपणे जय त्यानं सिद्ध केलेला आहे. श्लोक 19. अनेक जन्मानंतर जे काही जगतामध्ये आहे, जे काही जगतामध्ये आहे, दिसतंय, ते सर्व वासुदेवात्मक आहे असे अनुभवाला येऊन ज्ञानवान मला येऊन पोचत असतो. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. श्लोक 20. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे बरं का, आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या त्या स्वर्गाधिक फलांच्या कामवासनांनी, कर्मफळांच्या इच्छांनी वेडावलेले लोक तो उपासनेचा नियम पाळून निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात. देवता या परब्रह्मानंतर आल्या. देवतांची निर्मिती ही परब्रह्मानं केलेली आहे आणि देवता या परमेश्वराचं प्रतीक म्हणून पूजा केली जाते. श्लोक 21. जो जो भक्त ज्या ज्या रूपाचे म्हणजे देवतेची श्रद्धेने उपासना करू इच्छितो, त्याची तीच श्रद्धा मी स्थिर करतो. म्हणजे माझ्या उपास्य देवतेसाठी
मी जी काही उपासना करते, माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते, ती परमेश्वराच्या कृपेमुळे ते सर्व घडत असतं. श्लोक 22. मग त्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या देवतेचे आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली कर्मफळं त्याला मिळत असतात. म्हणजे खरा करता करविता हा एकमेव परमेश्वर आहे. जगताचं सगळं काही केवळ त्याच्या इच्छेने घडतं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा माझ्या कर्मांची फळंसुद्धा ही तोच मला देत असतो. पण तो जरी देत असला तरी माझ्या कर्मांच्या प्रमाणे मला फळं मिळतात, हे विसरून चालणार नाही. श्लोक 23. पण या अल्पबुद्धी लोकांना मिळणारं हे फळ नाशवंत असतं. म्हणजे काय की फार फार तर सत्कर्मांनी वागून मनुष्याला स्वर्गप्राप्ती होते. हे खरं आहे, पण ते सुद्धा कायमचं मिळत नाही. आपलं पुण्य संपलं की पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. या अर्थानं ते कायमचं मिळत नाही. देवांचे भजन करणारे देवांकडे जातात आणि माझे भक्त हे माझ्याकडे येतात. म्हणजे काय की मी सकाम भावनेनं जेव्हा देवतांची उपासना करते, तेव्हा माझी गती काय आहे, देवलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये मला प्राप्ती होईल. आणि माझे भक्त माझ्याकडे येतात म्हणजे परमेश्वराचं खरं ज्ञान कळून जे आत्मज्ञानी लोक आहेत त्यांची गती काय आहे, ते त्यांची परमेश्वराकडे विलय पावतात, म्हणजेच त्यांना मोक्षप्राप्ती मिळते. श्लोक 24. अबुद्धी म्हणजे मूढ लोक माझे पर म्हणजे श्रेष्ठ उत्तमोत्तम अव्यय रूप न जाणता अव्यक्त अशा मला व्यक्त झालेला मानतात. म्हणजे काय की अव्यक्त निर्गुण परमेश्वर हाच खरा परमेश्वराचं हे खरं मूळचं स्वरूप आहे. पण असं जरी असलं तरी होतं काय की आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी, संसारी लोकांसाठी हे जरी बुद्धीला मला पटलं बरं का की हो परमश्रेष्ठ रूप हे निर्गुण आहे, पण त्याची उपासना करणं मला कठीण जातं. निर्गुणाची उपासना करणं हे माझ्यासाठी खूप कष्टदायक आहे. आणि म्हणून मी त्या निर्गुण परमेश्वराला त्याच्या माझ्यामध्ये प्रेमाचा भक्तीचा संबंध निर्माण व्हावा, माझा तो सखा व्हावा, माझा तो परमपिता व्हावा, दयाळू कृपाळू असा तो भगवंत माझ्या देव्हाऱ्यामध्ये बसून मला त्यांनी माझ्यावर कृपा करावी, त्याचे आशीर्वाद मला मिळावे, या सगळ्या इच्छांमुळे मी त्या निर्गुणाला, मी काय म्हणते आहेच बाबा तू निर्गुण मान्य आहे, पण मला ते तत्व हे झेपत नसल्यामुळे मी त्याला सगुण साकार रूपामध्ये मी त्याला त्याची उपासना करते. श्लोक 25. मी आपल्या योगरूप मायेनं आच्छादित असल्यामुळे, मायेचं म्हणजे जगताचं पांघरुणाखाली हे मूळ तत्व आतमध्ये लपलेलं आहे. मायेनं आच्छादित असल्यामुळे सर्वांना स्वस्वरूपानं प्रगटपणे दिसत नाही. मी अज म्हणजे ज्याला जन्म नाही, अव्यय म्हणजे बदलत नाही, मी अज आणि अव्यय आहे
हे मूढ लोक जाणत नाहीत. श्लोक 26. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळी झालेली, असणारी, होणारी सर्व भूत म्हणजे प्राणी मी जाणतो. पण अर्जुना, मला कोणीही जाणत नाही. परमेश्वर हा सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि निर्माता असल्यामुळे प्रत्येकाचं मागचे पुढचे जन्म किंवा त्यांचं सगळं स्थिती हे परमेश्वर जाणतो. पण आपल्यासारखे सामान्य जीव मात्र हे काही जाणू शकत नाही. श्लोक 27. कारण हे भारता, इंद्रियांच्या इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वांच्या मोहाने, सुखदुःखांच्या द्वंद्वादी मोहानं सर्व भूत हे परमतपा या सृष्टीमध्ये भ्रम पावत असतात. हे जग सगळं द्वंद्वांनी भरलेलं आहे. एका पाठोपाठ एक यश अपयश असं हे चक्र चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे व्यग्र झालेलो आहोत. आणि परमेश्वर कसा आहे तर तो द्वंद्वांपासून तो मुक्त आहे. श्लोक 28. पण ज्या पुण्यकर्मी लोकांचं पाप संपलं ते सुखदुःखादी द्वंद्वांच्या मोहामधून सुटून दृढव्रत होऊन माझी भक्ती करतात. म्हणजे ज्यांनी परमेश्वराचं ज्ञान प्राप्त केलंय, ज्यांना कळलंय की मी म्हणजे शरीर मन नाही, मग शरीराची आणि मनाची जी सुखदुःख आहेत ती त्यांची आहेत, माझी नाही. त्यामुळे या ज्ञानानं तो ज्ञानी त्यामध्ये आता भ्रम पावत नाही, अडकत नाही. श्लोक 29. असे जे ज्ञानी ज्यांना आपण म्हणजे आत्मस्वरूप आहोत हे सत्य कळलेलं आहे, ते जे भक्त आहेत. 29. जे याप्रमाणे माझा आश्रय करून जरा मरणातून म्हणजे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करतात. ते म्हणजे ते सर्व काय काय जाणतात? ब्रह्म जाणतात. अध्यात्म म्हणजे काय ते जाणतात. कर्म म्हणजे काय ते जाणत असतात. ज्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका हवीये, मोक्षप्राप्ती हवीये, ते काय काय जाणतात तर ते आता ब्रह्म जाणतात. ब्रह्मतत्व म्हणजे काय तर जगताच्या मुळाशी असणारं अविनाशी चिरंतन तत्व म्हणजे ब्रह्म. अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे दोन अर्थ होतात. अध्यात्म म्हणजे ज्याचा त्याचा मूळ स्वभाव असा अर्थ होतो, किंवा आधी हा उपसर्ग जेव्हा लागतो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो, त्याच्या ठायी असणारं. म्हणजे अध्यात्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मतत्व आहे हे सांगणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म. कर्म म्हणजे काय तर पहिलं कर्म केव्हा सुरू झालं
अव्यक्त निर्गुण परब्रह्मापासून जेव्हा ही व्यक्त सृष्टी निर्माण झाली, ते जगातील पहिलं आरंभ कर्म आणि त्यानंतर जगतामध्ये घडणारं प्रत्येकाकडून होणारं कर्म. श्लोक 30. आणि अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्यासह, म्हणजे हे सर्व मीच आहे, अशा प्रकारे मला जे जाणतात ते युक्तचित्त असल्यामुळे मरणसमयी सुद्धा मला ते जाणतात. काय काय 3 टर्म्स आले आहेत? अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. केवळ आधी हा शब्द पकडून त्याचा अर्थ बघितला तर काय होतं? अधिभूत म्हणजे त्याचा अर्थ काय होईल? तर प्रत्येक भूताच्या ठायी असणारं आत्मतत्व. आणि दुसरा अर्थ काय होतो अधिभूताचा? तर नामरूपात्मक, म्हणजे झाडं, वृक्ष, डोंगर, नद्या, असे जे वेगवेगळी नामरूपांनी भरलेलं हे जगत आहे, ते विनाशी जगत म्हणजे अधिभूत. अधिदैव, अधिदैव म्हणजे याचा एक अर्थ काय होईल? तर वेगवेगळ्या देवतांमध्ये असणारं ईश्वरीय तत्व, असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ काय होतो? तर अधिदैव म्हणजे प्रत्येकामध्ये असणारा जीवात्मा. अधियज्ञ, एक अर्थ काय होईल? प्रत्येक यज्ञामध्ये वसणारं तत्व. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांकडून जे जे कर्म घडलं जातं आणि जे जे यज्ञकर्म घडलं जातं त्याची मूळ अधिष्ठान हे परमेश्वर आहे. या अर्थानं अधियज्ञ याचा अर्थ सांगितला जातो. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला सांगता येईल? तर अधिभूत म्हणजे ही सगळी नाशवंत सृष्टी. अधिदैव म्हणजे काय? तर जीवात्मा, सृष्टीच्या मधील चैतन्य तत्व. आणि अधियज्ञ म्हणजे या सगळ्याला आधारभूत असणारं परमतत्व किंवा परब्रह्म. इथे अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग इथे मी समाप्त करत आहे. ज्ञान विज्ञान योग याची सांगता इथे झालेली आहे आणि माझा एपिसोडसुद्धा मी इथे संपवत आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी विनंती आहे. नमस्कार.